आज ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीने जो नव्याने उपक्रम घेतलेला आहे हा जे टॅक्सधारक आहेत, जे आमचे खातेदार आहेत, जे टॅक्स रेग्युलर भरत असतात, त्यांना आमच्या माध्यमातून काहीतरी रिटर्न गिफ्ट मिळावा ह्या अनुषंगाने आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही। पण आज जे आमचे खातेदार आहेत, ज्या लोकांनी टॅक्स भरलेला आहे, त्याच्यामधील 50 भाग्यवान विजेते यांना आम्ही काही भेटवस्तू दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 2 बाईक आहेत, टीव्ही आहे, कारवा आहेत, अशा अनेक घरगुती ज्या वापरातल्या वस्तू आहेत त्या दिलेल्या आहेत। ह्या उपक्रमामुळे आमच्या नागरिकांमध्ये पण आनंद आहे की ज्यांना वस्तू लागलेल्या आहेत त्यांचंही अभिनंदन, आणि पुढल्या वेळेस जो आपण उपक्रम घेणार आहोत त्याच्यासाठी नागरिकांना आवाहन करतो का प्रत्येकाने टॅक्स भरा आणि या स्पर्धेला पात्र व्हा, एवढी विनंती करतो। मुख्यमंत्री समृद्ध राज पंचायत राज अभियानांतर्गत ज्यावेळी शासन निर्णय आला, हा शासन निर्णय आल्यानंतर असं वाटलं की ही ग्रामपंचायत वेगवेगळ्या उपक्रमात नेहमीच सहभागी होते आणि राज्यस्तरीय ही ग्रामपंचायतला चांगले पुरस्कार भेटलेले आहेत। या उपक्रमामध्ये पण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पण आपण सहभागी होऊन या ग्रामपंचायतला चांगल्या पद्धतीचं बक्षीस मिळू शकतं, या विश्वासाने आम्ही या अभियानात उतरलो। आणि या अभियानामध्ये एक टर्म्स अशी होती की कंपन्यांचा एक सहभाग आणि ग्रामपंचायतीची कर वसुली, या दोन्ही टर्म्स कंडिशन त्या अभियानामध्ये असल्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की आता कर वसुली तर करायची आहे, पण कर वसुली करत असताना कोणत्या पद्धतीने करायची, कारण हा इंडस्ट्रीज तालुका असल्यामुळे, इंडस्ट्रीज ग्रामपंचायत असल्यामुळे बऱ्यापैकी इंडस्ट्रीजच्या वसुलीवरती ग्रामपंचायतीचा विकास हा केला जातो। परंतु ग्रामस्थ काही जे थकीतदार आहेत त्यांच्यासाठी एक वेगळं प्रलोभन दाखवणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेऊन आलो आणि साधारणतः उपक्रम घेऊन आल्यानंतर एक 20 लाखाची आम्ही थकबाकीसह वसुली केलेली आहे आणि या अभियानातही त्याचा उपयोग झाला। तसेच कंपन्यांनी आम्हाला ज्या लोकल कंपन्या, ज्या साध्या कंपन्या, ज्या CSR देऊ शकत नाही, त्यांच्यापर्यंत आम्ही पोचण्याचं काम केलं आणि त्यांनीही या चांगल्या उपक्रमाचं स्वागत केलं। आणि आम्हीही त्या कंपन्यांकडे ज्यावेळी गेलो त्यावेळी पैशाची मागणी न करता वस्तू रूपाने आम्ही भेट देण्याची मागणी केली आणि जी भेटवस्तू आम्हाला मिळाली कंपन्यांकडून त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो। आणि आज आम्ही हा लकी ड्रॉ आयोजित केला होता। तर आज ग्रामीण भागाचं पाहिलं तर कोणाला बाईक मिळालेली आहे, कुणाला मिक्सर मिळालेलं आहे, कुणाला कारवा मिळालेला आहे, कुणाला फॅन मिळालेला आहे। अशा प्रकारे स्तुत्य उपक्रम करणारी ही मला वाटते राज्यातली पहिलीच ग्रामपंचायत असेल। आणि ही जी योजना आम्ही राबवली त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा कुठलाही 1 रुपया खर्च न करता आम्ही ही योजना आज राबवलेली आहे। गतवर्षीसुद्धा अशाच चांगल्या पद्धतीची योजना आम्ही राबवून तांबाटी ग्रामपंचायतीचा चांगल्या पद्धतीचा विकास हा ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल।